तर इकडे सोलापूरमध्ये छोटे हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात झालेली आहे। गॅस अभावी सोलापुरातील छोटे हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद केल्यात। अनेक हॉटेल्समध्ये 1 ते 2 दिवसांचा गॅस शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे आता या व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात करण्यात आली आहे। गॅसचा तुटवडा जो आहे तो सर्वच ठिकाणी जाणवतोय आणि त्यामुळे आता जे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी आपली हॉटेल जे आहेत ती बंद करायला सुरुवात केलेली आहे। आपण आता आहोत सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आणि या ठिकाणी बरेच हॉटेल्स जे आहेत त्या ठिकाणी छोटे हॉटेल्स विशेषतः अधिक प्रमाणात आहेत। मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे आता हे हॉटेल्स जे आहेत ते आता बंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हॉटेलला अक्षरशः टाळं लावण्याची वेळ जी आहे ती या छोट्या व्यावसायिकांवर आलेली आहे। तर काही व्यावसायिक जे आहेत त्यांच्याकडे देखील अतिशय तुरळक साठा जो आहे गॅसचा तो शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर चूल चालू करायची म्हटलं तर तेवढं मागं जाणं आता शक्य नाही आणि चूल जर चालू करायची म्हटलं तर झाड हे आपल्याला वृक्ष सांभाळणं गरजेचं असताना गॅस बंदी म्हणजे आता कधी गॅस मिळेल हे त्या गॅस एजन्सीवाल्याने आश्वासन काही दिलेलं नाही आहे। पण ज्या वेळेला गॅस उपलब्ध होईल त्यावेळेला तुम्हाला गॅस मिळेल असं म्हटल्यामुळे आपल्याकडे 2 दिवस गॅस शिल्लक आहे। 2 दिवसानंतर मात्र ग्राहकांना मला विनंती करून सांगावे लागेल की हॉटेल बंद आहे गॅसमुळं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कॅमेरामन विनोद उन्हाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी।